नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे। याला हुलगे पण बोलतात, कुळीत पण बोलतात। तर त्यासाठी मी घेतले आहे इथे हिरव्या मिरच्या 4-5, लसूण, जिरे आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडेसे शेंगदाणे। आता हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे। शेंगदाणे मला थोडे जास्त वाटतात, तर मी थोडेसे काढून ठेवते, कारण एवढे शेंगदाणे नाही टाकायचे। आता हे मिक्सरला बारीक करून घेते। थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची आहे बारीक। अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता हे घ्यायचं आहे हुलग्याचं पीठ। चार पळी पीठ घेतले, त्यामध्ये 1 पळी गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ टाकून घेतलंय। आता यामध्ये जे आपण हे वाटण केलंय ते टाकायचं आहे। पूर्ण वाटण नाही टाकायचं आहे, थोडंसं वाटण शिल्लक ठेवायचं आहे। एवढं वाटण आता शिल्लक ठेवते। मीठ टाकून घेते। आता याच्यात एकदम थोडंसं पाणी टाकत हे आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। छान असं मळवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकत मळायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ पातळ नाही ठेवायचं। घट्ट असं पीठ मळून झालंय। आता याला थोडंसं तेल टाकून टाकायचं आहे। आता हा गोळा आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं असाच ठेवायचा आहे। नंतर आपण याचे आता शेंगोळे बनवायला घेणार आहे। 10 मिनिटं ठेवला तरी चालतो। तर असं ठेवूया, याला व्यवस्थित असं झाकून ठेवते। 10 मिनिटांनी शेंगोळे करायला घेऊया। 10-15 मिनिट झाले आहे। आता मी पीठ छान असं भिजलं आहे। आता मी याचे शेंगोळे बनवायला घेते। आता एवढे शेंगोळे उभे राहून नाही करू शकत, म्हणून मी इथे आता खाली बसली आहे। आता याला काही मळायची वगैरे गरज नाही। आता याचे असे छोटे छोटे तुकडे घ्यायचे, असे तुकडे घ्यायचे, यांना असं करायचं आहे आणि यांना असं पोळपाटावरती आकार द्यायचा आहे। लांबट लांबट करायचे तसे। असे करायचे आहेत। याच ताटात ठेवते। असे सगळे शेंगोळे मी बनवून घेते। जास्त जाड नाही ठेवायचे, असे आपल्याला असे पातळ पातळ बनवायचे आहेत, कारण ते शिजल्यानंतर जाड होतात। अशा प्रकारे मी बनवून घेते सगळे, मग तुम्हाला दाखवते।
आम्ही असेच लांबट बनवतो, पण कोणाला काही लोक असे जिलेबीसारखा आकार देऊन पण बनवतात. तुम्ही अशा प्रकारे पण बनवू शकतात. त्याला जिलेबी पण बोलतात. असा आकार देऊन पण बनवू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने मी बनवून घेतले आहे. आता इथे मी पाणी ठेवलंय उकळायला. पाणी उकळलंय चांगलं. आता आमच्या नाशिकच्या पद्धतीने बनवते मी. आमच्याकडे काय फोडणी वगैरे देत नाही, डायरेक्ट असं पाणी उकळवतात आणि आता त्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला असे सोडायचे आहेत. सगळे असे सोडून घेते. थोडेसे मी असे पण बनवले, ते पण पाण्यातच टाकून घेते. हे मी थोडंसं पीठ ठेवलं होतं बनवायचं, तर आता हे पाणी टाकून या परातीमध्येच थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे गरम पाण्यात मिक्स केलेलं हे याच्यामध्ये टाकून घेते. आणि मगाशी मी थोडंसं वाटण ठेवलेलं, ते वाटण पण मी याच्यामध्ये असं टाकून घेते. थोडंसं गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. गरम पाणी टाकून हे वाटण टाकून घ्यायचं. आता हे असं टाकून घेतलंय. आता या पाण्यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे उतू जाऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं आहे. आणि हे आता आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं हे मी शिजवून घेणार आहे. 20-25 मिनटं तरी शिजायला लागतात. झाकण ठेवायचं नाही आहे, झाकण जर ठेवलं तर हे उतू जाईल. आता हे शिजवल्यावरती मी तुम्हाला दाखवते कसे झालेत ते. थोडंसं असं अर्ध झाकण ठेवलं तरी चालेल. गॅस स्लो करा आणि याला शिजू द्या चांगलं. मध्ये मध्ये थोडंसं हलवायचं आहे. तर बघा, अर्धा तास झाला आहे. आता हे तयार झालेत. तयार झालेले कसे ओळखायचे, हे आहे ना, आपण जेव्हा बनवतो तेव्हा हे नरम असतात आणि आता हे झाल्यानंतर हे असे कडक होतात थोडेसे. आता बघा, हे असे कडक झालेले आहेत असे. आता हे शिजले आहेत. आता मी याच्यात थोडासा रस्सा जास्त ठेवला आहे, कारण आम्ही आता हा रस्सा आहे ना बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार. कारण आमच्या गावाकडे हा रस्सा ना बाजरीच्या भाकरीबरोबर खातात. आणि हे शेंगोळे असेच खायचे. नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बघा, आता मस्त असे सेट झालेत. रस्सा पण यातला असा घट्ट झाला आहे. आता हे असे मस्त खायला घ्यायचे आहेत आणि रस्सा पण घ्यायचा आहे. रस्सा मस्त बाजरीची एक छोटीशी कडक भाकरी करायची, त्याच्याबरोबर हा रस्सा खाऊ शकता आणि हे असेच खायचे आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. थँक्यू.